नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज करतोय आपण हे सुंदरसं डेकोरेशनसाठी पीस. आता याला ग्रीन पीस म्हणता येईल, वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला करता येतं. तर हे मी 2 पद्धतीने केलेलं आहे. कसं केलं आहे ते पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघायला लागेल शेवटपर्यंत. आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये स्पेशालिटी काय आहे हे आपल्याला व्हिडिओच्या मध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे करण्यासाठी मी काय घेतलं आहे, हा रीळचा धागा घेतला आहे. सरळ रीळ आहे हिरव्या रंगाचा, आणि हिरव्याच रंगाचे हे 4 MM मोती आहेत. त्यानंतर ही एक थोडी बारीक 11 नंबरची सुई आहे. बस एवढंच साहित्य आहे. सोपं आहे करायला. थोडासा पेशन्स लागतो फक्त, कारण सुई बारीक आहे, धागा बारीक आहे आणि धागा गुंतण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पेशन्सनी करायचं आहे. आणि दोन्ही याचे उपयोग काय आहेत ते मी नंतर सांगणार आहे. तर हा एक मोती मी याच्यात धाग्यात टाकून घेतला आणि पाठीमागे एक गाठ पाडली, आणि ह्या मोत्यातून मी पुन्हा एक नीडल टाकून घेणार आहे. ह्याच मोत्यातून पुन्हा अपोजिट साईडनी नीडल टाकून घ्यायची आहे. धागा इकडे सोडून घेतला आहे. पुन्हा आपल्याला लांब पाहिजे असेल तर 2-3 मोती अशाच पद्धतीने टाकून घ्यायचे. मोत्याला पकडून ठेवायचं आणि मग पुढे पुन्हा त्याच मोत्यातून नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने पुन्हा नीडल काढून घ्यायची, म्हणजे तो मोती टाईट होतो. आता 3 मोती मी घालून घेणार आहे, आणि 3 मोत्यानंतर सेम पद्धतीने मोती घालायचा आणि त्याच्या खालच्या बाजूने पुन्हा धागा काढून घ्यायचा. अशा पद्धतीने हे काढून घेतले. हा धागा मुद्दाम सोडून दिला. का सोडून दिला ते पण शेवटी सांगते. आता आपण काय करणार आहे, 5 मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 मोती घालून पुन्हा मागच्याच मोत्यासारखं पहिल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची आहे आणि 3ऱ्या मोत्यातून नीडल घेऊन यायची आहे. अशा पद्धतीने हा एक 5चा गोल तयार होतो. बघा, अशा पद्धतीने हा एक 5चा गोल तयार झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या वरच्या मोत्यावरती एक चौकोन करायचं आहे. त्यासाठी आपण 3 मोती घालून घेणार आहे. 1 2 आणि 3 मोती घालून या खालच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायचे. जसे चौकोन तुम्ही नेहमीप्रमाणे करता तसेच चौकोन या ठिकाणी करून घ्यायचे आहेत. आता हा जो रीळचा धागा आहे, अगदी शिवायचा धागा आहे. हा धागा तुम्ही जर मॅनेज करू शकत असाल तर डबल धागा घेतला तरी चालतो, कारण धागा हा बारीक असतो आणि 4 नंबरच्या मोत्यामधून सहज जातो. तर त्याच्यामुळे डबलसुद्धा तुम्हाला घेता येईल मजबूतीसाठी. पुन्हा 3 मोती घातलेत आणि असे चौकोन आपल्याला करत जायचे. हे चौकोन आपल्याला 15 चौकोन करून घ्यायचे आहेत. हे झाले 2. असे 15 चौकोन करायचे आहेत. हा धागा खालच्या मोत्यातून आला की काय करायचं, वरच्या 2 मोत्यातून, टोकावरच्या मोत्यातून येईपर्यंत काढून घ्यायचा. अशा पद्धतीने हे आपण चौकोन करून घेणार आहे. आता हे चौकोन मी 15 करून घेणार आहे. हे पूर्ण 15 चौकोन करते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. आता याच्यामध्ये आपण ह्या 15 चौकोन करून घेतले आहेत. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. तर हे 15 चौकोन आपले झाले. ह्या 5 मोत्याचं सोडून 15 करायचे आहेत.
आता याच्यामध्ये आणखी एक टीप अशी आहे की जर तुमच्याकडे वेळ असेल आणि शक्य असेल तर हा धागा जेव्हा चौकोन करतो त्यावेळेस पुन्हा एकदा फिरवून घ्या, म्हणजे पुन्हा गोल फिरवून घ्यायचा आणि मग त्या मोत्यातून घेऊन यायचा. यासाठी सांगते की हा धागा थोडासा नाजूक असतो, रीळचा बारीक असतो आणि मग त्याच्यामुळे त्याला मजबूती येते किंवा टाईटनेस येतो. आता मी काय केलं, एक मोती ओवून घेतला आणि खालच्या मोत्यातून निडल काढून घेतली. बघा, अशा पद्धतीने खालच्या मोत्यातून निडल काढून घेतली. काढून पुन्हा मी ह्या मोत्यात घेऊन जाणार आहे आणि पुन्हा एक मोती त्या ठिकाणी टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने पुन्हा एक मोती वर टाकून घेतला. आता ही निडल मला पुन्हा न्यायची, परत न्यायची आहे खाली. मग त्यासाठी आता खालच्या मोत्यातून निडल टाकून घ्यायची आणि पुन्हा खाली घेऊन जायचं. अशी खालच्या मोत्यातून निडल टाकायची आणि खाली पुन्हा घेऊन जायचं आपल्याला. लक्षात ठेवा, चौकोनानंतर आपण 2 मोती टाकले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ही निडल हा चौकोनाच्या बाजूच्या एका मोत्यातून खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण ही खालच्या दिशेने, म्हणजे हे जे 2 मोती घातलेत, हे 2 मोती घातलेत त्याच्या खालच्या दिशेने आपण ही निडल काढून घेतली आहे. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे, 2 मोती टाकून घ्यायचे आहेत. दोन मोती टाकायचे आणि 2 मोती टाकून काय करायचं, पहिला मोती सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मोत्यातून प्लस ज्या मोत्यातून निडल आली त्या मोत्यातून प्लस खालच्या मोत्यातून आपण ही निडल काढून घेतली. फिरवून घ्यायचं आणि सेम या बाजूनी करून घ्यायचं. बघा, असं काढलं मी. पुन्हा 2 मोती मी या ठिकाणी घालणार आहे आणि 2 मोती टाकून पुन्हा त्याच पद्धतीने एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून निडल काढून घ्यायची आहे. आणि प्लस खालच्या मोत्यातून अशा 3 मोत्यातून निडल काढून घ्यायची. बघा, ही काढली. आता काय करायचं, निडल या एका मोत्यातून प्लस या मोत्यातून या मोत्यापर्यंत घेऊन यायची फिरवून, कारण निडल ही नेहमी आपल्याला खालच्या दिशेनीच ठेवायची आहे. बघा, ह्या 2 मोत्यातून टाकली आणि इकडच्या मोत्यातून टाकून घेतली. आता आपण वर 2 मोती टाकलेत, आता आपण 4 मोती घेणार आहोत. दोन, 3 आणि 4 असे 4 मोती घ्यायचे आहेत. 4 मोती घेऊन काय करायचं, पुन्हा त्याच पद्धतीने एक मोती सोडून द्यायचा आणि खाली 3 मोत्यातून निडल टाकायची प्लस खालच्या ह्या 2 मोत्यातून अशा पद्धतीने निडल टाकून घ्यायची. पुन्हा ह्या बाजूने निडल आणायची आपल्याला आणि सेम पद्धतीने 4 मोती टाकून ते निडल काढून घ्यायची. आता या ठिकाणी आपण 4 मोती टाकले, या ठिकाणी पुन्हा 4 मोती टाकून घ्यायचे. आणि 4 मोती टाकून पुन्हा एक मोती सोडून द्यायचा आणि खालच्या 3 मोत्यातून निडल घेऊन जायची. पुन्हा 3 मोती प्लस हे खालचे 2 मोती अशा पद्धतीने निडल टाकून घ्यायची.
आता पुन्हा ही नीडल खालच्या 2 मोत्यातून घेऊन जायची, या मोत्यातून प्लस त्याच्या खालच्या मोत्यातून. बघा, या मोत्यातून नेली, पुन्हा या मोत्यातून नेली आणि पुन्हा खालच्या दिशेने आपण नीडल काढून घेतली. पुन्हा एकदा सांगते की जर तुमच्याकडे वेळ असेल तर त्या चौकोनातून धागा एकदा पुन्हा फिरवून घ्या, म्हणजे तुम्हाला ती लूज वाटणार नाही. आता हे 4 मोती घातले, या ठिकाणी आपण 5 मोती घालणार आहोत, 6, 7 आणि 8. पहिल्याच लाईनमध्ये फक्त आपण 2 मोती आणि 3 मोती असणारी लाईन स्किप केली, आपण डायरेक्टली 4 घातले. आता मात्र सिरियलनी 5, 6, 7 आणि 8 एवढे मोती घालायचे. सेम प्रोसेस सुरू करायची, सेम प्रोसेसनी करायचं आहे. धागा फक्त खालच्या दिशेने असला पाहिजे, म्हणजे ही जिकडे आपण जिथून सुरुवात केली त्या बाजूने नको, खालच्या बाजूने धागा असला पाहिजे. तर मी 5, 6, 7 आणि 8 इथपर्यंत लाईन करून घेते आणि मग पुढचा भाग तुम्हाला दाखवते. तर आत्ता ह्या 8 लाईन म्हणजे इथून बघा, इथे 2 टाकलेत आपण, इथे 3सुद्धा टाकता येतात, 3 मोती टाकले तरी चालतात. म्हणजे हे 2 नंतर 3, मी 2च टाकले आहे पण तुम्ही 3 टाकू शकता. त्याच्यानंतर हे 4, 5, 6, 7, ही 8ची एक लाईन आणि ही 8ची एक लाईन. तर 2, 4, 5, 6, 7 नंतर 8च्या आपल्याला 4 लाईन टाकायच्या आहेत. त्याच्यापैकी 2 मी टाकल्यात आणि आणखी 2 आपल्याला 8-8च्या लाईन या ठिकाणी टाकून घ्यायच्या आहेत. तर मी ह्या 8-8च्या लाईन 2 टाकून घेते आणि नंतर आपण उर्वरित भाग बघू. आता ह्या 8च्या आपल्या 4 लाईन कंप्लीट झाल्या. आता काय करायचं आहे, इथून खाली 7, 6, 4, 3, 2 इथून खालून मोजूया आपण. 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे इथे 7ची घ्यायची, इथे 6ची घ्यायची, 5ची, 4, 3 आणि 2. तर एवढ्याच लाईन आपल्याला घ्यायच्या आहेत. म्हणजे थोडक्यात असं की पहिल्यांदा आपण सुरुवात करताना इथे 2 मोती टाकले, त्यानंतर या ठिकाणीसुद्धा 2 टाकले, 2च्या ऐवजी 3 टाकता येतात. त्यानंतर 4, 5, 6, 7 आणि 8च्या 4 लाईन आणि खालच्या लाईन मात्र 7, 6, 8 नंतर मग कमी कमी करत न्यायचं 2पर्यंत. तर इथपर्यंत मी कंप्लीट करते आणि मग ह्या धाग्याचं काय करायचं ते सांगते. तर मी पूर्ण करून घेते, मग तुम्हाला दाखवते. आता मी काय केलं, हा धागा इथपर्यंत काढला, वरून विणत आणलेला, आणि ह्या धाग्याला गाठ पडून घेतली. दुसरी पद्धत म्हणजे हा जो आपण सोडलेला धागा होता याच्यात सुई घालायची, हा धागा वर घेऊन जायचा आणि मग त्याला गाठ पाडून कापून टाकायचं. मी आता या ठिकाणी गाठ पाडून घेतली आणि आता हा धागा आपण काढून टाकू. तर आता याला आपण ठेवून पाहू. आता याचे मी फंक्शन सांगते की कोणती डिझाईन कुठे वापरायची. आता या ठिकाणी तुम्ही जर रांगोळी तयार करत असाल, रांगोळीसाठी पाहिजे असेल तर धाग्यातलं तयार करायचं, म्हणजे जे जमिनीवर ठेवायचं आहे. कारण हे अगदी असे एकाला एक लागून राहू शकतात, म्हणजे मोरपिसासारखे राहू शकतात. आलं लक्षात? ही पडपा, ही एक डिझाईन मी केलेली मोरपिसासारखी, फक्त याच्यामध्ये फरक एकच आहे. या ठिकाणी मी 2 मोती घेतले, या ठिकाणी एक सिंगल मोती घेतला, आणि या ठिकाणी तुम्ही जर 1 मोती वापरला तर ही डिझाईन गोल होते. पण हे जर लटकन म्हणून करायचे असेल तर मात्र धाग्यात करून उपयोग नाही, मग ते वायरमध्ये करायला लागतात. बघा, वायरमध्ये जर केले तर हे असेच्या असे राहतात. हे असं जे दिसतं तुम्हाला हे असेच्या असे राहतात. पण धाग्यात केले तर रांगोळी म्हणून जर करायचे असेल तर मात्र धाग्यात करा. त्याच्यानंतर दुसरी टीप अशी की तंगूसमध्ये करताना किंवा वायरमध्ये करताना हे तंगूस हा जास्त खेचून करायचा नाही, नाही तर ते वाकडे होतात.
आणि धाग्यात करताना मात्र लूज करायचे नाही, टाईट ओढून धागा करायचा तर तो व्यवस्थित होते, नाहीतर मग ती खूप ढिले पडतात. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला धागा हा रेशीम धागा जर तुम्ही वापरला तर अधिक उत्तम. थोडासा जाडसर धागा घ्यायचा एम्ब्रॉयडरीचा, तो धागा घेतला तरी चालतो, जेणेकरून तो धागा थोडासा टाईट येऊ शकतो. आणि पण धाग्यात करताना मात्र टाईट ओढूनच करायचं, आणि वायरमध्ये करताना किंवा तंगूसमध्ये करताना ते लूज करायचं, म्हणजे ते वाकडं होत नाही. तर अशा पद्धतीने हे सुंदरसं एक ग्रीन मोर पीस किंवा ग्रीन पीस ज्याला म्हणतात ते तयार झालं. ज्यांना रंगीत कलर्ड कानातले घालायची सवय आहे त्यांनी याच्यापेक्षा 3 नंबरच्या मोत्यांमध्ये जर केलं तर ते ड्रेसवर सुद्धा सुंदर दिसेल. करून बघा आणि केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.